बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या। जागा वाटप आणि मतदार याद्यांची लगबग सुरू आहे। पण महाविकास आघाडीतला मजबूत पक्ष असलेल्या आरजेडीला धक्का बसला। आयआरसीटीसी भ्रष्टाचार प्रकरणात लालू यादवांसह त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि तेजस्वी यादवांवरही खटला चालणार आहे। पाहूया। ऐन बिहार विधानसभा निवडणुकीआधी आरजेडीच्या अडचणीत वाढ झाली। आरजेडी प्रमुख लालू यादवांसह पत्नी राबडी देवी आणि मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये असलेले तेजस्वी यादव यांच्या विरोधात आयआरसीटीसीच्या भ्रष्टाचार प्रकरणात खटला चालणार आहे। दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टानं आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिला। आता लालू यादवांसह त्यांची पत्नी आणि मुलावर कोर्टात खटला सुरू होईल। त्यामुळे विधानसभा निवडणुका घोषित झालेल्या असताना सत्ताधारी भाजप आणि जेडीयूला आयताच मुद्दा मिळाला। हे प्रकरण लालू प्रसाद यादव 2004 ते 2009 मध्ये रेल्वे मंत्री असतानाच आहे। इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसी हॉटेल भ्रष्टाचार प्रकरणात लालूंवर पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे। रेल्वेचे रांची आणि पुरी येथील बीएनआर हॉटेल आयआरसीटीसीकडे हस्तांतरित केले आणि नंतर मेंटेनन्स आणि देखभालीचं काम पाटण्याच्या कोचर यांच्या सुजाता हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडला दिलं। सीबीआयच्या आरोपांनुसार अनियमितपणे सुजाता हॉटेलच्या दिलेल्या कंत्राटाला मोबदल्यात लालूंच्या कंपनीला 3 एकर जागा मिळाली। 32 कोटींची किंमत असताना अवघ्या 1.5 कोटीला राबडी देवी आणि तेजस्वी यादवांच्या नावावर असलेल्या कंपनीला जमीन मिळाली। गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक आणि भ्रष्टाचार अशा कलमांनुसार लालूंसह राबडी देवी आणि तेजस्वी यादवांवर खटला चालणार आहे। चुनाव आया है तो इस तरह की चीज़ें होंगी, लेकिन फिर भी न्यायालय का हम लोग सम्मान करते हुए हम बस इतना ही कहना चाहते हैं कि हम लोग हमेशा से लड़ते आए हैं और आगे भी लड़ेंगे, और तूफानों से लड़ने में मज़ा ही कुछ और है। और हम हमेशा अपने पथ को चुना है, संघर्ष के पथ को चुना है। हम अच्छे मुसाफिर भी बनेंगे और मंजिल पर भी पहुंचेंगे। बिहार के करोड़ों लोगों को मुफ्त राशन कौन दे रहा है? बिहार के लाखों लोगों को शौचालय किसने दिया? बिहार के लाखों लोगों के घर में बिजली किसने पहुंचाई? बिहार के लाखों लोगों के घर में 5 लाख तक का इलाज किसने पहुंचाया? और लालू जी क्या करना चाहते हैं? ये सारा घुसपैठियों में बांटना चाहते हैं। लालू जी आप चिंता मत करो, हम संकल्प कर भाजपा के कार्यकर्ता इस बार मैदान में उतरे हैं कि इस बार हमारा बहुमत ऐसा होगा कि अगली बार तेजस्वी चुनाव लड़ने की हिम्मत भी नहीं कर पाएंगे। तर इकडे बिहारमध्ये एनडीएच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला असताना महाआघाडीत जागा वाटपाचं टेन्शन कायम आहे। कारण काँग्रेस 60 जागांवर अडून बसल्याची माहिती आहे। बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत। लालू यादवांची आरजेडी 134 ते 135 जागांवर लढू शकते। काँग्रेसला 54 पेक्षा अधिक जागा देण्याची आरजेडीची तयारी नाही। व्हीआयपी पार्टी 18, सीपीआय एमएल 22 जागा, सीपीआय 4, झारखंड मुक्ती मोर्चाला 2 जागा मिळू शकतात। तर भाजपनं नितीश कुमारांसोबत 50-50चा फॉर्म्युला निश्चित केला। बिहारमध्ये भाजप 101 जागा आणि जेडीयू 101 जागा लढणार आहे। यासोबतच चिराग पासवान यांच्या एलजेपीला 29 जागा, राष्ट्रीय लोकमोर्चा म्हणजेच आरएलएमला 6 आणि जितन राम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाला 6 जागा दिल्यात। बिहारमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून राहुल गांधींनी वोट यात्रेच्या माध्यमातून जबरदस्त वातावरण निर्मिती केली। पण लोकसभा आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला। गेल्या विधानसभेत काँग्रेसनं 70 जागा लढून अवघ्या 19 जागा जिंकल्या। त्यामुळे यावेळी काँग्रेसला 54 पेक्षा अधिक जागा देण्याच्या मूडमध्ये आरजेडी नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव